थोडासा आपल्याला पुढील 2 सामने खेळवायचे याची दक्षता घ्यायची प्रत्येक खेळाडूने आणि पंचांनी देखील, कारण सामना जास्त वेळ थांबून ठेवू नये आणि क्षेत्ररक्षण तुमचं काय असेल ते प्लॅनिंगनुसार पहिला सजून ठेवायचं आहे, कारण वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. याची प्रत्येक कर्णधारांनी प्लीज करून नोंदणी घ्यायची. पुन्हा एकदा सज्ज असणार तो गोलंदाजीसाठी शेखर आणि त्याला मारा करेल डावखुरे हाताचा अँडी. रिव्हर्स शॉटचा बादशाह मानला जातो इल्टन पाड्यातला अँडी आणि थोडासा मिस झालेला आहे त्यांचा शॉट. सुरुवात त्याची रिव्हर्स शॉटनीच होते, पण थोडंसं लक त्यांच्या बाजूने आज दिसलं आहे, कारण थोडासा जर अजून पुढे बॉल आला असता तर त्यांचा झेल सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आला असता. म्हणजे अँडीचे आज लक चालू झालेले आहे. आणि आता पुन्हा एकदा जो गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो शेखर आणि त्याला मारा करणार आहे फॉर्ममध्ये असलेला धीरू याचा एक इतिहास प्रत्येक वेळी मी बोलला जाईल, कारण तो जोपर्यंत कोण तोडत नाही तोपर्यंत तो इतिहास इथं लिहिला जाईल. 6 बॉलात 6 सिक्सचा रेकॉर्ड धीरू यादवचा. पुन्हा एकदा सज्ज धीरू, पुन्हा एकदा जोरदार मारलेला आणि धीरू गेला घरी. चला धीरूला तंबूत परतावं लागणार आहे. सुंदर असा तिथे झेल घेण्यात आलेला आहे. खरंच सुंदरच झेल म्हणता येईल. तो तेवढ्या स्पीडनी बॉल आलेला तेवढ्या स्पीडनी तो झेल घेतलेला आहे. खरंच सुंदर असा झेल म्हणता येईल. तिथं त्या क्षेत्ररक्षकाचं नाव जरा आमच्यापर्यंत पोहोचवावं. सुंदर झेल होता तो. करणार आहे साहिल. थोडं सांभाळून महत्त्वपूर्ण सामने आहेत, कारण तो गेल्या वर्षी देखील हाच सेम रिप्ले झालेला आता आहे, पण तो त्याला माहिती आहे आता आपल्याला असं काही करून जमणार नाही, कारण संघाला आपली पूर्ण खरंच गरज आहे. आता जर तो अनफिट झाला तर काहीसं त्यांच्यासाठी अवघड समीकरण होणार आहे. आरएन 11साठी अवघड समीकरण होणार आहे. याची दक्षता शेखर यांनी घ्यावी आणि स्वतःला सांभाळून त्याची खेळी करत राहायचंय. चला पुन्हा एकदा त्याच जोमाने सज्ज झाला तो शेखर. त्याला मारा करणार आहे साहिल. स्लोअर वन आणि मारलेला स्टेटच्या दिशेने जोरदार फटका. बघूया किती धावा काढल्यात आणि हा खणखणीत चौकार. सुंदर असा फटका मारला साहिल यांनी. डीजे शेखर. त्याला मारा करणार आहे साहिल. पुन्हा एकदा डॉट केलाय, कमबॅक केलेला आहे शेखर यांनी आणि साहिलला डॉट बॉल केलेला आहे. तरी आता धावसंख्या आहे तिथे धावसंख्या झालेली आहे ती 6. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 6. खूप सुंदर असं कमबॅक म्हणता येईल शेखर याचं. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल शेखर. त्याला मारा करेल. सुंदर असा मारलेला फटका उंच गेलेला आहे, पण आता हा काहीसा झेल सोडलेला आहे. जिथे खेळाडू नाही तिथे चेंडू पडलेला आहे आणि 2 धावसंख्या पूर्ण झालेली आहे आणि 2 धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती
8 एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर असं हे षटक शेखर याचं. 8 धावा देऊन एक विकेट देखील त्यांनी इथं घेतलेला आहे. थोडासा अंपरला आणि पंचांना विनंती आहे की सामने स्पीडली सुरुवात करायची आहे, कारण आपल्याला पुढे 2 सामने खेळायचे. टाइम बघा, तुम्ही स्वतः टाइम बघा. तुम्ही रोज खेळता, तुम्हाला माहिती आहे एका सामन्यासाठी किती वेळ लागतो. त्या हिशोबाने तुम्ही फटाफट जरा नियोजन करा, कारण आता आपल्याला टाइमपास करून जमणार नाही. भले एकदम निर्णायक सामने असतील, पण आमच्याकडे वेळेचं बंधन आहे. आयोजन करताना खूप अडचणी पुढे येणार आहेत. त्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं आहे. आपल्याला यापुढे बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते आपल्याला बक्षीस समारंभ करायचा आहे. त्यामुळे इथं लाईट्सचं देखील आपण थोडीशी कमतरता असल्या कारणाने आपल्याला दिवसाचंच पूर्ण आयोजन करून घ्यायचं आहे, याची दक्षता घ्यायची. संघाच्या कर्णधारांना खरंच विनंती आहे, जे काही कमिटी मीटिंगचं क्षेत्ररक्षण आहे तुम्ही त्वरित लावून घ्या, साजून घ्या, कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. आणि आता जो थोडासा फॉर्म मधून सुटलेला बॉलर साहेब रोहित कोळे नाव ऐकलं की सर्वांचे डोळे त्याच्याकडे लागतात, कारण तो एक नावाजलेला खेळाडू आहे. पण काहीसा अशा मोठ्या मॅचेसमध्ये त्याचा फॉर्म दिसत नाही, पण प्रॅक्टिसला मात्र त्याचा फॉर्म कुठून येतो काही समजत नाही. आज त्याचा फॉर्म कुठे गेला काही तेही समजत नाही. बघू रोहित कोहली ह्या मेन मॅचमध्ये, निर्णायक मॅचमध्ये कितपत आपली कामगिरी करतो. पुन्हा एकदा रोहित त्याला मारा करेल. अँडीने मारलेला मारायच्या दिशेने पण थोडंसं काहीतरी अचूक टक्कर, आणि हा थोडा थ्रो चुकीच्या दिशेने आलेला आहे, नाहीतर अँडी यांना तंबूत परतावं लागणार होतं. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल रोहिताची, कमबॅक म्हणता येईल रोहिताचा. गेल्या 3 मॅचनंतर आज 4थ्या मॅचेसमध्ये त्याचं हे कमबॅकच म्हणता येईल, कारण प्रत्येक मॅचमध्ये पहिल्याच चेंडूमध्ये त्यांना षटकार नाही तर चौकार हा त्यांच्या गोलंदाजीत ठरलेलाच होता. पण काहीसा बलाढ्य असा फलंदाजासमोर त्यांनी आता गोलंदाजी केल्याने पहिल्या चेंडूला अचूक टप्प्यावर चेंडू टाकून त्यांना थोडासा शॉट सिलेक्शन मध्ये गडबड करण्यास निर्भर केलं आणि एकच धावेवर त्यांना अडकवून ठेवलं. ठीक आहे, पुन्हा एकदा सज्ज झाला तो रोहित, त्याला मारा करणार आहे साहिल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जोरदार मारलेला फटका आणि हा चौकार. साहिल याचा फॉर्म गेल्या SPL पासून तसाच्या तसा सुरू आहे, तो त्याने आत्ताच पद्धतीचा सुरू ठेवलेला आहे. डीजे साहिलसाठी एक गाणं वाजू दे. आपल्या उलटणपाडा नगरीतला हा डीजे मॅन आज नवीन तरुण तयारीला लागलेला. पुन्हा एकदा रोहित वर्सेस साहिल. आपटलेला चेंडू, काहीसा चेंडू मी चुकीच्या टप्प्यावर पडलेला आणि हा वाईटचा इशारा दिलेला. पंचांनी एक धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झालेली होती 14. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 14. काहीसा पुन्हा एकदा गोंधळताना दिसत आहे रोहित. आणि सह्याद्री क्रिकेट मित्रमंडळाचा मेन जो साहिल म्हणजे अंडरम फॉर्मेट मधला बादशाह मानला जातो साहिल, तो आता हा ओरमच्या फॉर्मेट मध्ये देखील बादशाहची कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मारलेला यॉर्करचा बॉल होता, पण तो सुंदर असा मारला होता आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर केलेलं आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सिंह गोळेच्या मार्फत. खूप सुंदर आणि तेवढाच सुंदर असा थ्रो देखील इथे टाकलेला आहे. विक्टोरी न्यूझीलंडचा विक्टोरी त्या टाईपचा आता आम्हाला जरासं प्रदर्शन दिसलं सिंह गोळे यांच्याकडून. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आणि एक धावसंख्येने समाधान मानावं लागणार आहे यंगस्टर या संघाला. आणि धावसंख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे रोहित. चला पुन्हा एकदा अँडी वर्सेस रोहित. थोडासा टायमिंग घेताना रोहित अँडी समोर. फिरवलेला चेंडू थोडासा मिस शॉट झालेला होता.
आणि शेखराची सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एसटी रक्षकाचा तो काम करतो तरी सुद्धा तो क्षेत्ररक्षणावरती तिथून धावत आला आणि तो चेंडू कलेक्ट केला आणि एकच धावेवर समाधान मानावं गेला यंगस्टर या संघाला. आणि धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 16. पुन्हा एकदा सज्ज आहे तो रोहित. त्याला मारा करणार आहे साहिल. चला रोहित त्याला मारा करेल साहिल. मारण्याचा प्रयत्न पण हा प्रयत्न फसलाय आणि हा एसटी रक्षकाच्या हातात सीधा जेल बाद. साहिल यांना तंबूत परतवलेला आहे रोहिताने. डीजे डीजे मॅन मारुती सोनके. थँक्यू डीजे. आता रोहित कोळी पुन्हा एकदा सज्ज. आता जो फॉर्म मध्ये असलेला दुर्गेश यादव पुन्हा एकदा खेळपट्टीवर येताना दिसला. बघूया तीच खेळतोय का बघूया, कारण त्याला आता त्या संघाला खरंच गरज आहे एका धमाकेदार खेळीची. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु याने वाईटचा इशारा केलेला आहे पंचाने आणि 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17. 4 चेंडू का 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 17. रोहित कुळे यांचं खरंच या मॅचमध्ये कमबॅक म्हणता येईल, कारण काहीसा तो गेल्या 3 मॅचेसमध्ये 20+ स्कोअर देत होता. आता त्यांनी 10+ देखील दिलेला नाही, म्हणजे त्याचा कमबॅकच म्हणता येईल. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु हा बहुतेकचा पंचांचा निर्णय वाईट. पुन्हा एकदा वाईट देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा वाईटने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. थोडासा चुकीच्या टप्प्यावर बॉल टाकत आहे रोहित. आत्ताच आमच्या आजारपणातून पार पडलेले आमचे वडील माननीय श्री बाळूराम आखाडे आज या मॅचची आनंद घेण्यासाठी क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील कमिटीतर्फे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा खेळपट्टीवर सामन्यावर जोरदार मारण्याचा प्रयत्न कट होता. थोडासा काहीसा कॅच मिस झालेली दिसत आहे तिथं एसटी रक्षकाकडनं. बॉल डॉट स्वरूपात दिसत आहे. पंचांनी निर्णय त्याचा बॉल डॉट. तरी चेंडू किती झाले 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 18 बरोबर ना. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली 18. रोहित यांनी एका षटकामध्ये किती फक्त 10 धावा दिलेल्या आहेत. खरं त्याचं कमबॅक म्हणता येईल, कारण गेल्या 3 मॅचेसमध्ये ते थोडंसं गडबडलेलं होतं. मी काल बोललेलो जरी रोहित तुझा आजचा दिवस नसेल परंतु तुझा उद्याचा हा दिवस तुझाच असणार आहे आणि आता तेच घडत आहे. रोहित फॉर्ममध्ये येत आहे. रोहित आता त्याची खेळी पूर्णपणे जबाबदारीने पार करत आहे. आता जे महत्त्वपूर्ण षटक घेऊन येणार आहे तिसरं षटक आयरन 11 साठी घेऊन येणार आहे तो म्हणजे एक अनुभवी खेळाडू मला दिसत आहे. आतापर्यंत त्याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव हा तगडा अनुभव असता आहे. कार्यक्रम असू दे, खेळपट्टी असू दे किंवा समालोचक असू दे, असा हा आमचा तगडेदार मित्र खेळाडू कार्यकर्ता म्हणता येईल तो म्हणजे सुयोग गोळे यांची आता गोलंदाजाची धुरंदारा दिलेल्या आर्यन 11 या संघाने. आता बघूया सुयोग यामध्ये कशी कामगिरी करतो. गेल्या 3 सामन्यामध्ये सुयोग हा खरंच एक
सक्सेस असा हा गोलंदाज ठरला होता. आत्ता मात्र एका निर्णायक सामन्यामध्ये त्याची कामगिरी पाहावी लागेल. प्रत्येक कार्यात त्याचा एकदम मनापासून तो कार्य करत असतो. ते कोणतंही काम असू दे, राजकीय काम असू दे, सामाजिक काम असू दे किंवा कौटुंबिक काम असू दे, तो प्रत्येक कामात आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि तो आज यशस्वीरित्या यश प्राप्त करत आहे. खरंच सुयोगचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सामना सुरू करण्यास सांगतो. वॉर्मअप मान्यवरांना खरंच विनंती आहे, आमचे ओव्हरप्लेचे सहकारी अंकुश जोरे यांना विनंती आहे की थोडं अजून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुयोग गोले यांना सुंदर असा चेंडू अँडी सारख्या खेळाडूला सुयोग गोळे यांनी कुठेतरी थांबवलेला आहे. अँडी सारख्या खेळाडूला त्याचा बॉल अचूक टप्प्यावर टाकून त्याला चकवा दिलेला आहे. खरंच सुयोगाचा कौतुक करावं लागेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुयोग गोळे याची म्हणता येईल. एक नावाजलेला खेळाडू, जावळी तालुक्यातला हा खेळाडू, तसंच इल्टनपाडा नगरीतला एक सच्चा मित्र, सच्चा कार्यकर्ता म्हणता येईल, तर एक सच्चा खेळाडू म्हणता येईल सुयोग गोळे. पुन्हा एकदा सुयोग गोळे, त्याला मारा करेल अँडी. पुन्हा एकदा थोडासा लेंथ बिघडताना दिसत आहे सुयोग याची आणि हा वाईटचा इशारा अंपायर कडून आणि 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली होती 19. एक चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 19. थोडासा मान सन्मान देताना अँडी आम्हाला दिसत आहे सुयोग याच्या गोलंदाजीला, पण आता मात्र मान सन्मान देऊन जमण्याची स्थिती नाही हे अँडीला देखील माहिती आहे. पहिल्या चेंडूला त्यांनी दिला तेवढा मान बस झाला. आता त्याची जी खेळी चालू आहे ती त्यांनी सुरुवात करावी. पुन्हा एकदा सज्ज सुयोग, त्याला मारा करेल अँडी. थांबा, थोडंसा डेड बॉलचं डिसिजन झालेला आहे. तर बॉल सक्सेस झाला होता, अँडीचा विकेट गेला होता, परंतु स्टंप बॉल टाकायच्या आधी पडला होता आणि अंपायरनी पहिलाच घोषित केलं होता हा बॉल डेड असणार आहे, कारण बॉल टाकायच्या अगोदर स्टंप खाली पडले होते. थोडंसं लक आणि खूप छान अशी कामगिरी होती सुयोगची. खरंच त्याचा प्लॅनिंग नुसार सक्सेस देखील तो झाला होता, पण काहीच नशिबाने साथ नाही दिली समजावी आणि नॅचरली हा बॉल डेड देण्यात आला, कारण ते बॉल टाकायच्या आधीच स्टंप खाली पडले होते हवेच्या प्रभावामुळे. भात नव्हता लागलेला, हवेने पडले. नाही ना, हवेने पडले. हात लागला नाही ना, हवेने पडले. तो बॉल टाकायच्या आधीच पडलाय, हवेने पडले. एक नैसर्गिकरित्या अडथळा आला आणि सुयोगचा जो प्लॅनिंग होता तो अनसक्सेसफुल झाला आणि हा बॉल डेड स्वरूपात देण्यात आला, कारण त्यांनी अँडी सारख्या खेळाडूला फसवलं होतं. सुयोग यांनी सक्सेस झाला होता तो, त्याला अँडीचा विकेट घेण्याबाबत. आता पुन्हा एकदा बघूया काय करतोय सुयोग. चला पुन्हा एकदा सज्ज सुयोग, त्याला मारा करेल अँडी. जोरदार लेगच्या दिशेने फिरवलेला फटका म्हणजे षटकार. थोडासा महाग जाणार आहे आता. डीजे मारुती यांना विनंती.
सुयोग एक धावसंख्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत एक वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 27. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 27. सहजरित्या जरी सुयोगच्या हातामध्ये चेंडू दिला असता तरी बहुतेकचा तो विकेट प्राप्त झाला असता. काही एक गरज नव्हती तिथल्या क्षेत्ररक्षणाला एकदम चेंडू नेमबाजी करण्याची, परंतु ठीक आहे, एक जोश असतो, एक कामगिरी असते ती त्यांनी पूर्ण पार पडलेली आहे. त्याचं देखील कौतुक. पुन्हा एकदा खेळपट्टी सामना सुरू आणि सज्ज झाला तो सुयोग. त्याला मारा करणार आहे तो अँडी. जोरदार स्ट्रेटच्या दिशेने मारलेला आणि हा षटकार. डीजे चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 33. आता मात्र अँडी सज्ज आणि त्याचा फॉर्मॅट जो चालू होता, जी खेळी चालू होती ती त्यांनी पुन्हा खेळी चालू केलेली आहे. स्टेटच्या दिशेने त्यांनी एक सुंदर असा षटकार पुन्हा एकदा मारलेला आहे. त्या 6 रनांनी धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 33. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 33. पुन्हा एकदा सुयोग याला मारा करेल अँडी आणि पुन्हा एकदा चुकीच्या टप्प्यावर चेंडू टाकला आणि एसटी रक्षकाकडनं थोडीशी चुकी आणि हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला आहे. व्हाईट प्लस 2 रन, एकूण 3 रनाची भरपाई झालेली आहे, ज्यामध्ये भर पडलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. 36. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 36. ह्या अगोदर म्हणजे ह्या 2 सामन्या अगोदर एक सामना झाला, त्यामध्ये एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं ते संदेश शिगवण यांचं. थोडंसं त्यांनी खूप टीमच्या बाजूने प्रयत्न करून एक डाय मारली होती. पुन्हा एकदा सज्ज अँडी. जोरदार फटका मारलेला आहे. बघूया किती धावा आणि हा मस्त बिक्की एक छानसा षटकार. गोलंदाज असेल तो देवकरण. पुन्हा एकदा खेळवटी सज्ज. स्ट्राईकला होतो दुर्गेश. आता देवकरण याला मारा करणार आहे. दुर्गेश जरा खेळाडूने जरा स्पीडअप घ्यायचं, त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचं, वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्वरित सामने सुरू करायचे. पुन्हा एकदा आपडलेला चेंडू आणि हा स्टेजच्या दिशेने आलेला चेंडू आणि हा षटकार. देवकरण यांना पहिल्या चेंडूमध्ये जोरदार मारलेला हा षटकार. चला थँक्यू डीजे. 6 आणि धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 48. पहिल्या चेंडूमध्ये षटकार. थोडासा अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि दुर्गेशाला मिस केलेला आहे. देवकरण यांनी खूप छान असा हा कमबॅक म्हणता येईल देवकरण्याचा. पहिला चेंडूमध्ये एक जोरदार खणखणीत असा षटकार लगावला होता, त्याच्यानंतर त्यांनी हा बॉल डॉट काढलेला आहे. खूप छान अशी कामगिरी देवकरण याची. पुन्हा एकदा डॉट स्वरूपात पुन्हा एकदा मिस केलेला आहे आणि आऊट. खरंच खूप छान असं देवकरण्याचं कमबॅक म्हणता येईल आणि दुर्गेशांना त्यांनी तंबूत परतवलेला आहे आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो दुर्गेशची जागा भरून काढण्यासाठी
काहीसा सुंदर असं कमबॅक म्हणता येईल देवकरण्याचा. अँडी आला त्यांनी त्या नॉन स्ट्राईकलाच उभं करून ठेवलं होतं, पण एक चौथी धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत देखील वाढ झालेली, धावसंख्या झालेली आहे ती 49. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 49. आत्ता पुन्हा एकदा अँडी आणि 9 नौका बॉलर गोलंदाज देवकरण. बघूया अँडी या 2 चेंडूमध्ये किती धावा काढतायत, किती पटकावतायत धावा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना शेखर. पुन्हा एकदा सामन्यामध्ये देवकरण सज्ज, अँडी सज्ज. बघूया थोडासा लेंथ मिस करून चेंडू टाकलेला लेगच्या दिशेने आणि हा पंचांचा निर्णय व्हाईट आणि 1 धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ आणि ही यंग स्टारची झालेली आहे. सर्व मिळून एक 50 रन कंप्लीट झालेले आहेत. यंग स्टार या संघाचे थोडासा काहीसा गोंधळताना दिसला तो देवकरण. पहिल्याच चेंडूमध्ये त्याला एक षटकार मारला होता, त्यानंतर त्याचं कमबॅक देखील खूप छान असं होतं. आत्ता पुन्हा एकदा सज्ज देवकरण, त्याला मारा करेल अँडी. सुंदर असा कमबॅक म्हणता येईल देवकरण्याचा आणि अँडी सारख्या बलाढ्य खेळाडूचा स्टंप आउट करणं खूप अवघड गोष्ट होती, ती त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि अँडी यांना शेवटच्या क्षणाला त्यांनी तंबूत परतवलेला आहे. ही जोर त्याला अगोदर दिली असती तर अँडी कधीच तंबूत असते. हॅलो शेवटचा चेंडू बाकी आहे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु हा झेल सोडलेला आहे आणि तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघूया किती धावा होतात. तिसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि बहुतेक चौथी देखील पूर्ण होणार आहे. आणि हे थोडासा गोंधळताना दिसले खेळाडू. कोणीही गडबडून जाऊ नये, हातापायी करू नये, आपल्या कोणत्याही शरीराला इजा होऊ नये याची देखील दखल घ्यावी. आणि 3 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 3 ने वाढ धावसंख्या झालेली आहे ती 4 षटकानंतर 56. आणि आता जे आर्यन 11 समोर आव्हान असेल ते एक मोठं आव्हान असणार आहे. 57चं 57चं ते कंपल्सरी चेसिंगचं आव्हान असणार आहे. 57चं आर्यन 11 मध्ये देखील फॉर्म मध्ये असलेले दिग्गज बाने शेखर सोनकांबल्यासारखे बॅट्समन आहेत. त्यांना काहीच हे आव्हान अवघड नाहीये. जर शेखरची बॅट पुन्हा एकदा या सेमी मध्ये लागली तर हा एक हाती सामना विजय होतील. आर्यन 11 देखील गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली. चला थोडीच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आपल्याला मेन सामना, फायनलचा सामना तसेच बक्षीस समारंभ करायचा. मान्यवरांना देखील
स्वतःचे वैयक्तिक कार्यक्रम आहेत आज रविवार असल्या कारणाने, त्यामुळे मान्यवरांना देखील आपल्याला त्वरित इथे बोलवायचं आहे. जर आमच्या लाईव्ह प्रेक्षक बघत असतील मान्यवर, त्यांनी त्वरित आपल्या क्रीडा नगरीत येण्याचा येण्यासाठी सज्ज राहायचंय. मान्यवरांना देखील विनंती आहे, जरा सामने फास्टली सुरुवात करा. यंगस्टार या संघाला विनंती आहे की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षणासाठी खेळपट्टीवर सज्ज व्हायचंय. सुयोगच्या ओव्हर दरम्यान एक निसर्गाची कलाकृती झाली आनंद विभूतीच्या बाजूने आणि विकेट्स होता तिथे. स्टंप बॉल टाकायच्या अगोदरच खाली पडला होता. तो बॉल डेड स्वरूपात देण्यात आला होता आणि त्यानंतर जी खेळी आनंदी विभूतीची होती ती एक आगळीवेगळी खेळी होती आणि त्या खेळीवरच आता जो स्कोर उभा राहिला तो म्हणजे 56 आणि कंपल्सरी चेसिंगच्यामुळे आता आर्यन 11 यांना 57 या रनाची चेसिंग करणं गरजेचं आहे. प्लीज कर्णधारांना विनंती आहे की सामने फटाफट जरा सुरुवात करायचे, कारण आता याच्या पुढे 2 सामने आहेत. कारण आपल्याला मान्यवरांना देखील पुढील त्यांचे कार्यक्रम आयोजनाप्रमाणे ठरलेले आहेत, त्यांना देखील पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे. बक्षीस समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तरी हे 2 सामने त्वरित खेळवण्यात यायचे. पंचांना विनंती आहे की त्यांनी त्वरित सामने सुरू करून घ्यायचे. करून घ्यायचं आहे. आर्यन 11 या संघाला 57 रनाचं आव्हान, बलाढ्याचं आव्हान. तरी स्टार्ट. पुन्हा एकदा सज्ज झाला तो अँडी, त्याला मारा करणार आहे तो दिग्गेश. हाणामारीचा षटक होता आणि सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला दिग्गेशाने आणि हा चौकार. संतोष लिलके साहेबांना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे न राहता व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संतोष लिलके साहेब यांना विनंती आहे. संतोष लिलके साहेबांना खरंच मनापासून विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर या. तुमच्यासारख्या खेळाडूंनी, आमच्या मित्रांनी असं बाहेर उभं राहणं आम्हाला योग्य दिसत नाही. त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. संतोष लिलके यांना विनंती आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अँडियनना पहिल्याच चेंडूमध्ये एक दणकेदार चौकार मारला होता तो दिग्गेशाने. चला पुन्हा एकदा स्टार्ट. अँडी वर्सेस दिग्गेश. पुन्हा एकदा सुंदर असा सन्मान दिलेला आहे चेंडूला आणि एक धाव संख्या पूर्ण झालेली आहे. स्ट्राईकला आलेला आहे तो शेखर. ही जी खेळी आहे दिग्गेशची खरंच एक मानली पाहिजे त्याची खेळी, कारण पहिल्याच चेंडूला त्यांनी जोरदार एक लेगच्या दिशेने चौकार मारला होता. त्यानंतर कोणत्या प्रकारची घाई न करता एक सन्मान
चेंडूला दिला आणि एक धाव काढून शेखर याला स्ट्राईक दिलेली आहे. आता अँडी वर्सेस शेखर. थोडासा लेन चुकताना दिसला अँडी आणि हा पंचांचा निर्णय वाईट स्वरूपात आलेला आहे. 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू अखेरीस 6. शेखरची जर खेळी जी चालू आहे ती त्या पद्धतीच खेळी चालू राहिली तर हा आव्हान त्यांच्यासाठी मोठं नसणार आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न लेकिन तो प्रयत्न हुकलेला आहे. धीरू यादव यांची जोरदार अपील काहीशी पंचांनी फेटाळून लावलेली आहे आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या आहे तिथे धावसंख्या झालेली आहे 6. खूप सुंदर असे हे खेळाडू धीरू यादव झाला, अँडी विभूते झाले, शेखर सोनकांबळे झाले. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॉल काही समजला नाही. हा वाईटचा इशारा अंपायरांनी दिलेला आहे आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 7. थोडीशी लाईन मध्ये भरकटताना दिसत आहेत अँडी विभूते. ते कधी अशी चुकी करत नाही पण एक त्यांची ही खेळीचा प्लॅनिंग आहे. थोडासा व्हाईट लेंथला बॉल टाकून बॉल डॉट काढण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचा. आता पुन्हा एकदा सज्ज आहेत ते अँडी विभूते. त्यांना मारा करतील शेखर. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीच पुन्हा एकदा शेखर याला बॉल समजलेला नाहीये. चेंडू अचूक टप्प्यावर होता. अंपायरचा बॉल डिसिजन आले डॉट बॉल आणि पुन्हा एकदा अँडीचं कमबॅक म्हणता येईल आणि हा डॉट बॉल स्वरूपात राहिला. धावसंख्या जिथे आहे तिथे धावसंख्या झालेली आहे ती 6. 7 धावसंख्या झालेली आहे. किती चेंडू झाले? 4 चेंडू अखेरीस 7 धावसंख्या. स्लो रन टाकून शेखरला फसवण्यात यश आलेलं आहे का? पंचांनी निर्णय दिलेला आहे डॉट बॉल. सुंदर असा हा गोलंदाजाचा प्लॅनिंग अँडी यांचं प्लॅनिंग आणि ते सक्सेस होताना देखील दिसत आहे. तर शेखर सोनकांबळे यांना त्यांनी फसवण्यात यश आलेलं आहे. स्लोअर रन टाकून त्यांना फसवलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज अँडी त्यांना मारा करतील शेखर. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू बघूया झेल बाद होतोय का? झेल घेतली तर मॅच आली असं समजायचं आणि झेल सोडलेला आहे. शेखर सोनकांबळेचा झेल सोडलेला आहे. खूप अवघड समीकरण आहे बाबांनो. शेखर याचा झेल सोडलेला आहे. अँडी याला माहिती आहे हा जो प्लॅनिंग अँडीचा होता तो अनसक्सेसफुल झालेला आहे आणि शेखर याचा झेल सोडलेला आहे. शेखर याला तुम्ही चान्स दिलेला आहे पुढील 3 ओव्हरीमध्ये. आता शेखर याची बॅट लागता कामा नये नाहीतर तुमचा खेळ हा 3 काय 4 काय तर 3च ओव्हरीमध्ये समाप्त देखील होईल. याची दक्षता आता यंगस्टर या संघाने घ्यायचा आहे. चला 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. काहीसं सुंदरसं षटक म्हणता येईल. पहिल्या चेंडूमध्ये खणखणीत चौकार मारल्यानंतर त्याचा हा कमबॅक होता. अवघ्या 5 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या आणि शेवटच्या चेंडूला जे घडलं ते खूप वाईट घडल्यासारखं झालेलं आहे कारण शेखर सोनकांबळेची कॅच ड्रॉप झालेली आहे तिथे. सामने जरा फास्टली स्पीडली खेळावे अशी विनंती आहे कर्णधारांना कारण आपल्याला पुढील 2 सामने तसेच मान्यवरांना देखील कमी वेळ आहे. पुन्हा एकदा अब्बास शाबास हा सज्ज झालेला आहे. दुसरा षटक घेऊन येत आहे यंगस्टर या संघासाठी आणि पुन्हा स्ट्राईकला आलेला आहे तो शेखर सोनकांबळे. बघूया आता काय त्याची रणनीती असणार आहे. शेखर याची त्यांना एक जीवनदान देखील पहिल्या षटकामध्ये भेटलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज अब्बास त्याला मारा करेल शेखर. सुंदर असा यॉर्कर लेनचा बॉल पण काय अपील केलेला आणि आउट. पंचांनी डिसिजन दिला आउट आणि सुंदर असा झेल घेऊन धीरू यादव यांनी त्यांना खरंच मानलं पाहिजे. सुंदर असं तिथे झेल घेतलेला आणि अब्बास यांचा देखील खूप यॉर्कर लेंथला बॉल होता आणि शेखरला माहिती आहे आपण थोडंसं कुठेतरी मिस झालेलं आहे. तंबूत परताना शेखर नाराज होऊन तंबूत परतत आहेत कारण त्यांची खरंच गरज होती या आत्ताच्या सामन्यासाठी. डीजे
प्रसाद हे काय अजून 40+ मध्ये गेलेले नाहीत, एवढा वेळ त्यांना लागला कामा नये. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो प्रसाद कदम, त्याला मारा करणार आहे साबाजच्या गोलंदाजीला मारा करणार आहे तो प्रसाद. सुंदर असा यॉर्कर लेनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं थोडं डायरेक्ट हिट होता तर प्रसाद देखील तंबूत परतणार होता. सुंदर असं तिथं दर्शनाचं क्षेत्ररक्षण होतं, खरंच मानलं पाहिजे. सुंदर असं क्षेत्ररक्षण करून तेवढाच सुंदर असं त्यांनी स्टंपला मारण्याचा प्रयत्न केला परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. त्यामुळे प्रसादला कुठेतरी 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 9. आबासाच्या दुसऱ्या चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 9. सुंदर अशी खेळी आबासाची यॉर्कर लेंथलाच त्यांनी दोन्ही चेंडू टाकलेले. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला आहे अनुभवी खेळाडू, शांत रीतीने खेळणारा कूल मॅन मानला जातो तो दिग्गज बाने. बघूया आता आपल्या संघाला तो विजयाच्या दिशेने घेऊन जातो का. खूप सुंदर अशी गोलंदाजी पण थोडीशी लेन चुकताना दिसत आहे. पंचांचा निर्णय व्हाईट. 1 धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा शाबाज हा गोलंदाज, त्याला मारा करणार आहे दिग्गेश. पुन्हा एकदा जोरदार आपटलेला चेंडू आणि हा पुन्हा पंचांचा निर्णय व्हाईट आणि 1 बाउन्स देखील देण्यात आलेला आहे लेग अंपायर कडून. म्हणजे सेकंड जर त्यांनी बॉल बाउन्स केला तर तो नो बॉल म्हणून घोषित करण्यात येईल, याची दक्षता त्यांनी घ्यावी. खूप 1 रनाने धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 11. पुन्हा एकदा शाबाज वर्सेस दिग्गेश. थोडासा 2 बॉल 2 चेंडू अखेरीस धावसंख्या आहे 11. सुंदर असा बॉल टाकलेला आहे, त्याला सन्मान देखील तितकाच दिलेला आहे दिग्गेशाने आणि 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 12. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. दीपक स्पोर्टचे 2 हे फलंदाज आता आपल्याला त्यांच्याच होम ग्राउंडवर सज्ज असताना दिसत आहे. त्यांच्यावर ह्या आर्यन 11 या संघाची धुरंधरा, कारण त्या दोघांनी जर आत्ता जर कोण आर्यन 11ला विजयाच्या दिशेकडे घेऊन जातात तो हा प्रसाद कदम आणि दिग्गेश बाने. त्यांनीच जर काही केलं तर जर त्यांची ही पार्टनरशिप तोडली तर काहीसं अवघड समीकरण असेल आर्यन 11 या संघाला. पुन्हा एकदा सज्ज शाबाज. खूप सुंदर असा बॉल टाकलेला आहे, काहीसा पुन्हा एकदा प्रसादला काही चकवा देण्यात त्यांना यश आलं परंतु एक चोरटी धाव काढण्यात यश आलेलं आणि 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 13. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 13. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू कंप्लीट झालेले, धावसंख्या झालेली आहे ती 13. पुन्हा एकदा आता 5वा चेंडू घेऊन येईल तो शाबाज. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न हुकला आणि हा व्हाईटच्या स्वरूपात पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि 1 धावसंख्येत वाढ देखील झालेली आहे. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 14. काहीच कमिटी मीटिंग डिस्कशन मध्ये टीम डिस्कशन कमी करा प्लीज करून, कारण पुढे आपल्याला 2 निर्णायक सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहे तो शाबाज, त्याला मारा करणार आहे दिग्गेश. सुंदर असा लेगच्या दिशेने कटवलेला आहे, थोडासा कॅच लांब पडलेली आहे, ते कॅचच्या प्रयत्नात होते परंतु कॅच मिस झालेली आहे तिथं आणि 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे हे आर्यन 11 या संघाला आणि 2 धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झालेली आहे ती 16. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 16. दिग्गेश यांचे सलग 2 रिव्हर्स शॉट हुकलेले आहेत, त्यांनी त्यांची नॅचरल गेम खेळावा, मॅचला विनिंग झोन पर्यंत घेऊन जावे. पुन्हा एकदा फुलटो यॉर्कर लेंथलाच बॉल होता तो पण काहीसा मिस झाले. दिग्गेश 1 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता एसटी रक्षकाच्या पाठी करण्यात आलेलं 1 धावसंख्येत समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या झालेली आहे ती
इथं बक्षिसांचा वर्षा होतो बॅट्समन साठी. सलग 3 जर षटकार मारले, सलग 3, तर राम यादव पंढरीनगर येथे राहतात. आपलेच इल्टन गावचे सुपुत्र म्हणता येईल त्यांना. राम यादव यांना 1001चं पारितोषिक आलेलं आहे. बॅट्समनने याची नोंद घ्यावी. सलग 3 षटकार जर मारले तर त्यांना 1001चं पारितोषिक आलेलं आहे. आता जे तिसरं षटक घेऊन येतो तो दुर्गेश यादव, त्याला मारा करणार आहे दिग्गेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न काही यशस्वीरित्या पार न झाला. क्षेत्ररक्षण देखील तिथं खूप छान असं झालेलं आहे. दर्शन यांच्याद्वारे 2 धावा मात्र पूर्ण झालेले आहेत. दोन्ही धावसंख्येने त्यांना समाधान मानावं लागेल. दोन्ही धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 19. एक चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 19. समीकरण थोडंसं जड होताना आर्यन इलेव्हन या संघाकडून 11 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची गरज आहे. समीकरण काहीसं जड होताना आर्यन इलेव्हन यांचं आणि विजयाचं पारड थोडंसं झुकताना दिसत आहे ते यंगस्टार संघाकडून. पुन्हा एकदा स्लोअर वन, यारकर दिशेच्या हिच्याने स्लोअर वन टाकलेला आहे. खूप छान असा चेंडू म्हणता येईल दुर्गेशाचा आणि दिग्गेश यांना त्यांनी बीट केलेला चेंडू होता. धावसंख्येत कुठेही बदल नाही, धावसंख्या आहे तिथेच 19. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 19. पुन्हा एकदा सज्ज आहे तो दिग्गेश आणि पुन्हा एकदा दुर्गेश वर्सेस दिग्गेश. पुन्हा एकदा गुडलेनचा बॉल होता आणि तो सीमा रेषा पार. 6 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 25. तिथे कैलासवासी किशोर प्रतिष्ठानचे संघमालक संजय मोरे यांना सुंदर असा उंच बॉल गेला. बघूया जेल बाद होतोय का, आणि हा जेल पकडलेला आहे आणि सचिन पाल यांनी जेल घेतलेला आहे. पहिला जेल सोडला होता पण दिग्गेश याचा आता जेल घेतलेला आणि दिग्गेशाला तंबूत परतवलेला आहे. थँक्यू डीजे. थोडंसं वायरलेसचे माईक चालू होत आहेत का बघायचंय, कारण आता आपल्याला पुढे थोडं कार्यक्रम मोठा असणार आहे, त्यासाठी थोडं माईक्स लागणार आहेत. त्यामुळे वायरलेस माईकचे आयोजन करायचे, माईकची व्यवस्था करायची. चला पुन्हा एकदा सामन्याकडे दुर्गेशाच्या आलेला आहे. आता काही रोहित ऐकत नाही. आता जे बक्षीस करते आहेत राम यादव आणि सचिन जानकर यांनी सज्ज राहायचंय, कारण एक जर षटकार मारला तर रोहितने पुऱ्या 2 दिवसाची जी त्याची मजुरी होती ते तो काढणार आहे. 1001 तसंच 501 म्हणजे 1501 2 रुपयाचं पारितोषिक तिथं सज्ज आहे फक्त 1 षटकारासाठी. सुंदर अशी खेळी, म्हणून तर मी तो आलो आणि बोललो, कारण माझं लक्ष गेलं कुठं, मैदानात आला रोहित कुळे.
आणि जी कालचा तो त्याचा दिवस नव्हता, मी त्याला कालच बोलवलं आज तुझा रोहित दिवस नाही परंतु उद्या तुझाच दिवस असणार आहे आणि आज तो करून देखील दाखवतोय. याच सामन्यादौरान त्यांनी गोलंदाजी देखील खरंच उत्कृष्ट केली होती आणि आता फलंदाजी देखील तेवढीच उत्कृष्ट करतोय. आणि आता 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची गरज आहे. जर प्रसादला जर घोषित केलं त्या दोन्ही मान्यवरांनी स्टेज समोरच यावे, कारण जर रोहितने 3रा षटकार सलग मारला तर दोन्ही बक्षीस करताना विनंती आहे की त्वरित त्यांचं बक्षीस आयोजक कमिटीकडे जमा करावं किंवा त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात यावं. पुन्हा एकदा सामन्याकडे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतो सचिन, त्याला मारा करेल प्रसाद. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला फटका, बघूया किती धावा काढतात. एक तर पूर्ण झालेला लाईनअपचा आणि हा बॉन्ड रे चौकार. डीजे थँक्यू डीजे. 5 बॉल 16 रनाचं हे समीकरण प्रसादने देखील दाखवलेला आहे. मी देखील मॅच विन करू शकतो. पहिल्याच चेंडूमध्ये लेगच्या दिशेने मारलेला हा फटका चौकार या दिशेने मारलेला फटका होता आणि आता 5 चेंडूमध्ये 16 धावांचं हे समीकरण खरंच अवघड आहे गणित. प्रत्येक सामना इथं हाणामारीचा सामना झालेला आहे. लास्टच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना. पुन्हा एकदा सचिन, त्याला मारा करेल प्रसाद. डीजे पुन्हा एकदा लेगच्या दिशेने काहीच मिस झालेला आहे आणि आता आलेला आहे तो स्ट्राईकला रोहित. बक्षीस करताना विनंती आहे की त्यांनी बक्षीस तर घेऊन यायचंय, कारण हा 3रा षटकार बसणार आहे, थोडीशी आम्हाला कल्पना आहे. रोहित कुलेनी जर हा सामना विन करून दिला तर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भाई गौरव गोरे यांच्याकडून. याची देखील दक्षता घ्यायची. बक्षिसांचा पाऊस पडत आहे रोहित कुले यांच्यावर. आत्ताच्या षटकारावर 1,500 रुपये तयार आहेत. फक्त एक षटकार मारायचा आहे. मारलं नाही रे, नाही रे, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र एक विजयाच्या दिशेने संघ न्यायचा आहे त्याला. बस झालं. बक्षिसांचा जो पाऊस पडलेला तो कुठेतरी थांबताना दिसत आहे. दोन्ही बक्षीसकर्त्यांचा. सूरज पवार कुठं असतील, त्यांनी स्टेजवर या. अजून देखील चान्स आहे. स्कोर झालेला आहे 44 झालेला आहे. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 2 छक्क्यांना 1001 राम यादव यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. मारला नाही, मिस झालेला आहे. आता बघूया मात्र झेल होतोय का. झेलसाठी खाली आलेला नाही. झेल सुंदर असा झेल घेतलेला आहे इथे आणि बहुतेकचा मॅच झेलच नाही तर मॅच देखील खिशात टाकून नेलेली आहे या यंगस्टार ग्रुपने. आता मोठा असा बलाढ्य फलंदाज तंबूत परतताना दिसत आहे. समीकरण थोडंसं पुन्हा एकदा यंगस्टार कडे झुकत आहे. प्लीज सर्वांना विनंती आहे, त्वरित फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजून घ्या. काही एक सांगण्याची गरज नाही, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता ज्यांनी क्षेत्ररक्षणात धावून बाउंड्री लाईन वरून धावून जी कॅच पकडली त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. राम यादव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची नोंद घ्यावी. सामना झाल्यानंतर त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचंय राम यादव यांच्याकडून. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांची गरज. फक्त 2 चेंडू त्यांना नीट टाकायचे. कोणताही. पुन्हा एकदा सज्ज. एक लेगच्या दिशेने मारलेला जोरदार आणि हा देखील झेल सोडलेला आहे. परंतु त्यांनी बॉल तरी पकडलेला आहे. ट्राय त्याची खूप छान अशी होती. महत्वपूर्ण जो झेल होता त्यांनी घेतला होता. आता मात्र 1 चेंडूमध्ये बहुतेकची 12 धावा पाहिजे आहेत आणि आता पूर्णपणे विजय हा यंगस्टारच्या साईडने झुकताना दिसलेला आहे. तरी
जे आज पूर्णपणे कामगिरी केली होती. यंगस्टार असू दे, आर्यन ग्रुप असू दे, खूप छान अशी कामगिरी होती त्यांची. पुन्हा एकदा लाटचा चेंडू आणि हा सुंदर असा स्टेप. यंगस्टार या संघाने आणि यंगस्टार ग्रुप वर्सेस या कार्यक्रमास दिला त्यांचं खरंच कमिटीतर्फे मी आभार मानतो. हॅलो.